सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली। या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देत स्वातंत्र्य गट स्थापनेची मागणी केली। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गटाला मान्यता दिली। या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। हा उद्धव ठाकरे यांना मोठा झटका होता। 6 खासदारांनंतर विधान परिषदचे उपसभापती म्हणून सचिन अहिर यांनी थेट अर्ज भरला। ठाकरे गटातून मोठी बंडखोरी होताना दिसते। त्यामध्येच आता शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या 6 खासदारांना मोठा दणका बसला। ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांना थेट सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली आहे। मुंबईकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। मंगळवार दिनांक 21 जुलै सकाळी 6 ते बुधवार दिनांक 22 जुलै सकाळी 6 या 24 तासात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा साठा 61.90% झाला आहे। गेल्या 24 तासात जलाशय साठ्यात 4.15% वाढ झाली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने बुधवारी जाहीर केलेल्या अधिकृत अहवालानुसार तलावांमध्ये सातत्याने पाणी जमा होत असून हा वेग कायम राहिल्यास मुंबईतील लागू असलेली पाणी कपात लवकरच मागे घेतली जाण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरहून दिल्लीला रवाना झाले आहेत। रवाना होण्याआधी त्यांनी मीडियाशी संवाद साधला। का घरी बसावं सगळ्यांनी? आम्ही तर या 2-3 दिवसातील सगळे दौरे रद्द केले। जर न्यायासाठी लेकरं लढत असतील तर आम्ही भविष्यासाठी भांडतोय। राजकारण तुमचं तिकडे जळून द्या। राजकारण तुम्हीच करा, सत्ताही तुम्हीच भोगा, पण न्यायासाठी आम्ही लढत असताना जर क्रूरपणे हल्ला केला गेला तर या देशातील लोकांनी शांत नाही बसलं पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील बोलले। पक्ष कोणताही असला तरी तुमच्या आयुष्यात सोनं करणारा तुमचा मुलगा मुलगी आहे। एक माज आणि मस्ती असती, ही मस्ती इतकी भयानक असती, सत्तेची ती कोणालाच मोजत नाही। एकदा आल्यावर त्यांच्या हे लक्षात नाही, हेच लोक पाडून टाकणारे आहेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे। आज राजधानी दिल्लीत एक मोठी राजकीय घडामोड घडली। शरद पवार यांनी संसद भवनातील कार्यालयात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। यावेळी त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे सोबत होत्या। शरद पवारांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत। यामागे काही राजकीय कारण आहेत का, असे अनेक प्रश्न आहेत। या भेटीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काल पवार साहेब जंतर मंतरवर गेले होते, तिथे आंदोलकांना भेटले। 22 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर मार्ग काढण्यासाठी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असावी, मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असेल, असं शशिकांत शिंदे म्हणाले आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत मोठे आंदोलन सुरू आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। मात्र संसदेवर मोर्चा निघाल्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले। अनेक पोलीस आणि आंदोलक जखमी झाले। आंदोलक अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। त्यांनी मैदान सोडलं नाही। काल अनेक राजकीय नेते जंतर मंतर मैदानावर पोहोचले। यासोबतच पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसोबतच संवाद साधला। संजय राऊत दुपारी जंतर मंतरवर पोहोचले होते। या आंदोलनाची व्याप्ती वाढताना दिसत आहे। देशभरातून लोक यांना समर्थन करण्यासाठी पोहोचत आहेत। यासोबतच देशाच्या विविध भागात आंदोलन सुरू आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। दिल्लीत जंतर मंतर येथील सीजेपीच्या आंदोलनात झालेल्या
अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी येत्या 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदीची हाक दिली आहे। या महाराष्ट्र बंदीमध्ये विरोधी पक्षांनी देखील सामील व्हावं असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे। वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे दिल्लीला लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे। शेतकरी नेत्यांनी पंजाब आणि हरियाणातून शंभू बॉर्डरकडे कूच केले आहे। दुसरीकडे जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे। परवा विद्यार्थ्यांना पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे। दिल्लीत आंदोलनाचं सत्र सुरूच आहे। नीट पेपर लीक आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत व्यापक आंदोलन होत आहे। या आंदोलनात आता विरोधकांनी शड्डू ठोकले आहेत। काल आंदोलनास्थळी शरद पवार, सुप्रिया सुळे, अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांनी भेट दिली, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बाहेर विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी ठिय्या आंदोलन केले। इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे। गेल्या काही दिवसांपासून अमेरिका मोठे हल्ले इराणवर करत आहे। तणाव वाढत आहे। काही दिवसांपूर्वी इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी झाला होता, त्यानंतर पुन्हा युद्ध पेटले आहे। अमेरिकेने इराणवर हल्ला 11व्या दिवशीही सलग केला। इराणच्या 5 शहरांवर अमेरिकेने हल्ला केला। आपल्या अणुसुविधांना लक्ष्य न करण्याचा इशारा तेहरानने अमेरिकेला दिला होता। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले की हे हल्ले हॉर्म्युझच्या समुद्रधुनीतील व्यापारी जहाजांना धोका निर्माण करण्याची इराणची क्षमता कमकुवत करणे सुरू ठेवण्याच्या उद्देशाने करण्यात आली। इराणकडूनही हॉर्म्युझ खाडीच्या आसपास आणि शहरांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत। अमेरिका आपले हल्ले थांबवण्याचं नाव घेत नाहीये। अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढत आहे। त्यामध्येच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ लावण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत। त्यांनी पुन्हा एकदा आपले टॅरिफचे शस्त्र बाहेर काढले। भारताला 100% टॅरिफ लावण्याची धमकी देण्यात आली। त्यामध्येच आता भारतीय औषध निर्माण कंपन्यांना मोठा दणका देण्यात आला आहे। अमेरिकेने ऑगस्ट 2028 पासून आयात केल्या जाणाऱ्या जेनेरिक औषधांवर टॅरिफ लागू करण्यासाठी मोठी घोषणा केली। या घोषणेचा थेट दणका भारताला बसला। डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते या निर्णयाचा उद्देश औषधांच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे हा आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणाचा थेट भारतावर भयंकर परिणाम झाला। भारतातून अनेक औषध अमेरिकेत निर्यात केली जात। इतका मोठा टॅरिफ लावल्यानंतर त्याचा थेट परिणाम भारताला होणार आहे। आखाती युद्धामुळे पेट्रोल, डिझेल तसेच LPGचे टंचाई निर्माण झाली आहे। तसेच इराण आणि अमेरिकेचे युद्ध पुन्हा सुरू झाल्याने इंधन पुरवठा संकटात आहे। अशातच भारतात विकल्या जाणाऱ्या एका समोशाच्या किमती 5.5 लिटर पेट्रोल मिळत असले तर तुम्हालाही कदाचित एप्रिल फूल वाटेल। असा देश जगात आहे। येथे 1 लिटर पेट्रोलची किंमत सुमारे 2.25 रुपये आहे, तर भारतात एक समोशाची सरासरी किंमत 15 रुपये आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।